ना कशा आहात तुम्ही? आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असताना आम्ही पण चांगले. तर आज आम्ही चाललो सरकारी दवाखान्यामध्ये. आमचे ड्रायव्हर भागवले गाडी लिहून किती फास्ट. तर आम्ही चाललो सरकारी दवाखान्यामध्ये. तर आमची बहीण झाली आहे डिलिव्हरी. तिला झालाय मुलगा आणि इतका सुंदर मुलगा आहे, इतका सुंदर मुलगा आहे. तर पूर्ण ब्लॉग बघत राहा. तुम्हाला खरंच तुम्ही बी बघितलं का नाही मुलगा, तर मग खरंच ताई लय सुंदर मुलगा आहे. तर पूर्ण ब्लॉग बघत राहा. आम्ही चाललो दवाखान्यात आणि आमच्या बहिणीच्या पोराला आशीर्वाद द्या भरभराटून बरं का. तर चला खरंच लय छान दिसायला लागले. हो काय तुम्हाला दाखवते. हो काय डोंगरात हे वर सोयाबीन काढायला चालू आहे. लय मस्त इकडे तिकडं. रबीची कोणी आता कारखान्यात जायचं. रबीची जेवारी घेऊन पेरायले बघा आता लगेच. आसपास आपण दिसायला लागलंय. कोणी ज्वारी पेरायलंय, कोणी हरभरा पेरायलाय, कोणी गहू पेरायलाय. परत लय मस्त वातावरण वाटायला लागलं इकडे. निसर्ग सुंदर निसर्ग दिसायला लागला एकदम भारी. तर आम्ही आलो दवाखान्यामध्ये. इथं सरकारी दवाखाना केजचा सरकारी दवाखान्यामध्ये आला. तर माहिती का आम्ही इथं आला. तर आमची बहीण दवाखान्यामध्ये आहे आणि इथं आल्या आम्ही बघितलं. तर आमची आई आमच्या बहिणीजवळ थांबलेली आहे ना. तर ती तिथं भांडे घासायला लागली. तिला माहिती बी आहे का नाही की आम्ही आलात म्हणून. तर चला आमच्या आईकडे चला. तिला माहीतच आहे काय नाही. मी लांब आहे दवाखान्यात इकडे बायको आहे. चोर धरे बी आले जमी इकडे. अगं बाई हे तरी अगं बाई ताई आली. चोर धरे येतो आम्ही. द्यायचं नसतं इथं दवाखान्यात. कोणी चोर जरा येत नसते. तिथं वाचमन असतं. काय करलीस तू बाहेर? काय भांडे घासायला हा बाळातनीला मला दवाखान्यात ठेवून इकडे बाहेर यावं लागत. जेवायला टाक चांगली खाईल का नाही असं करावं लागतं होय. झालं का? झालं. आणि दोघं पण आलात माहिती का? तिथं थांबलेत. त्यांनी ते म्हणतात मामी दिसायला काय रे त्या. म्हणलं थांबा जरा बघा म्हणलं मोठ्याने बोलू नका म्हणून मी इकडे आली आहे माहिती का. मला वाटलं नाही तू इकडे असशील म्हणून. किती दिवस झालं फोनचा वाट बघतात. 5-6 दिवस. तुमच्याजवळ फोन आहे का? तुम्हाला दिलेला फोन काय केला तुम्ही? आम्हाला दिलेला फोन तुलाच माहिती म्हणून त्याला हेच टाकले नाही. काय टाकलं नाही? काय असते मला म्हणायचंच ना मग मोबाईल घेऊन यायचं सगळं. बॅनेच टाकायचंच नाही. बॅनेच टाकलं असतं. रात्री हे कसं आपण आला कसं नाही. सगळं घेऊन यायचं गडबडीनं. आता कसं होत आहे? आता कसं आहे? हा चल चल लवकर चल. बाळ कसलं आहे? कसलं का बाळ आहे का? लय भारी. लय भारी आहे. चला हे घ्या. हे भांडी दुसऱ्या ठेवले तर जायचं. बोलत 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 चला. निर्मा वॉशिंग पावडर निर्मा भाकर कशी खाल्ली सकाळ. मग आता जेवाय मी आणले तर खातील का? तिथं जेवायचं का तिकडं मला जेवायचं? काय चित्रेसारखं डबा नाही आणलेला. फक्त तू यासारखा डबा आणलेला. तू जेव पुन्हा जाऊ आपण बाळाला बघाय. काय ठेवायचं? इथंच भांडी घाल पालते. हा आणा डबा ते बाटली आणा जाऊ. तुम्ही आणा दिसले जरा पैसे. अगं इकडे तरी बस ना. इथं बस ना. इकडे बस की. अगं पलीकडे बसू दे की. इथं थुकलेला आहे की बघ की कुठे. हे काय? हा इथं आहे निर्मळ जागा. इथं बस बस. मन काय आणलंय खायला बघितलंस का? म्या काय आणलंय ग? तू बघा आधी नुसतं काय आणलं खायला. बरं झालं बा. भूक लागली होती मला. भूक लागली होती. हे धरा बिसले राणा. 2 आणा बिसले रे. भूक लागली होती आकाला. भूक चपात्या नाही त्या. हा पोळी. होय पोळी आणली. पोळी. खरं तुझे पित्र असतील नाही. माझे पित्र नाही तर माझ्या सासऱ्याची हो पित्र. ना त्या सासऱ्याचे त्या इथं पित्र असतील म्हणलं होते. हा होते होते. त्यामुळे जेवायला आणलंय ना. मला तिथं कर्मच ना. वर घेऊन आलीस काय? मला कर्मच ना.
आकाला कढीवडी लय आवडती, आकाला कढीवडी लय आवडती. काय म्हणायचं जेऊ द्या आता, बसू द्या पटंगणालाच आपलं. प्लेटीत टाकी या सर, जेवा काही पोळी या. बस 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 काही झालं नाही. लई मोठं मला माहिती आहे, लई मोठं होत आहे का नाही ते. पापड बघ कसा झालाय. भजे पापड सगळं चालू मग माहित आहे कसं ग चांगले का नाही का त्याच्यामध्ये. पण आमटी नाही आणली, आमटी तिखट झाली. म्हणलं आमटी खाणारच नाही तिखट का, त्याच्यामुळं हे आणली. येणारच नाही. रजनी लागली होती माझं, ती बी मागं लागली, रजनी मागं लागली. मग तिकडे एकदा जाऊन आणलं होतं की मग मला घेऊन जाय. माझ्या लिखी लांब जर गेले तर ओलत असले तरी माझ्या लिखी ओला तास काय वाटतं आनंद सकाळी तिथं गोळ्या देऊन गेलाय ना. गोळ्या खातीस का? त्याला लय ताणलं या. तुम्हाला नाही दिसेल काय करणार, आम्हाला माहिती करणार, तुम्हाला घ्यायचा बघा कसं करायचं. नाही तर मी म्हणलं असतं मी दुपारून जाणार आहे, ते म्हणा राज आता नाही हवी तू, त्यामुळं काय चला चला ना. काय करतात पॅक? हे घ्यायचं का? हे घ्यायचं पिशवी घ्या की, घ्या म्हण. काय बी असू द्या तुम्हाला. हे नाही ते पावसा नग घ्या बरं. पावसात घालायचे कपडे मी उचलीन तिकडे रस्त्यावर फेकीन, तुम्ही घेणार का नाही? चला चला असू द्या, काय बी सोंग असू द्या, काय बी असू द्या. पाऊस आल्यावर सोंग म्हणणार नाहीत तुम्ही म्हणता ना. पाऊस येईन म्हणून तसलं रेनकोट का काय आहे ते आणलंय पावसाचा, आणि इथंच बाहेर ठेवायला लागले. तर जर बाहेर चालता चालता जर कुणी नेलं तर मग कसं व्हायचं या? कसं बघायचं माझ्याकडे राग राग काय? हे काय म्हणते ते रुग्णालय केच उपजिल्हा. मला बिले पटपट वाचवा येते. झालं का ताई जेवण? पोळी खायची का? चला पटापटा. हा का एकलीच आहे पोरगी मध्ये खरं करमते का काका? हो बाय, आपल्याला इकडे सव नाही की सव नाही. मग तुझी एकली घेऊन राहतीस की तरी करमत नाही का? इथं सोडायचं आपलं, मग लगेच यायचं. सोडते मामी बी इथंच बाहेर चप्पल सोडली मी आम्ही. सुट्टी भेटणार आहे तुम्हाला? सुट्टी केव्हा भेटणार आहे म्हणलं नाहीत का मॅडम? केव्हा सुट्टी द्यायची काय? खरं. नमस्कार मॅडम. नमस्कार. कुठं दिसायलीच नाही माझी बहीण. घारक्यातून गेली मी बहिणीला बघायला, माझ्या बाळाला. बाबा झोपलेली बाबा. हे काय केलंय? खोपा केलाय त्याला तर.
माझ्या बहिणीचं पोरग म्हणजे माझं पोरग असं झोपलं हे बघा. काय याची झोप आहे आणि सुंदर आहे का नाही सांगा बरं का मला. कसं आहे का नाही सुंदर. ह्या बहिणीचं पोरग आहे. 5 नंबरची बहीण आहे. 4 नंबरची बहीण आहे रेश्मा भालेराव. तुम्ही तर बघितलीच असेल. रेश्मा भालेराव युट्यूबला जाऊन सर्च करा रेश्मा भालेराव म्हणून. जरा मोठ्याने बोल ना. पोळ्या खाल्ल्या म्हणून आवाज बसला काय तो. रेश्मा भालेराव ही 4 नंबरची बहीण आहे. असं सांग ना. बघितलीच असेल. युट्यूबला जाऊन सर्च करा. एवढं हळूच बोलल्या त्यांना. तुम्हाला एवढं हळूच बोलल्या नाहीत ना मग ते हे करायचं. मोठ्याने बोलल्यावर बाळ उठत म्हणून हळूच बोलायला लागले होते. असं आहे वय. तेव्हा खायचं घ्यायची धरपड आहे बघा. हे बघा अगं झोप होती का त्याला. उठत आहे का नाही कवा उठत आहे. कसं बी कुंकड अंगावर झोप होते काय ती. ए पोरा अरे उठकी असं उठवलं का नाही बघा बरं. कालवा करून उठू नाही म्हणून मी हळूहळू बोलायला लागले होते. तर ते म्हणले मोठ्याने बोल की. मोठ्याने बोलले तर बाळच उठलं. ह्या तिथलं का नाही बघा बरं बाळ आता. त्याला उठल्या भूक लागली. ती भूक लागली म्हणून उठलं. या मावशीच्या आवाजानं नाही उठलं. आपलो वाघा 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 वाघ आहे वाघ. जंगलातला वाघ आहे. हा बघा वाघ मलाच खातोय. वाघ मलाच खातोय. लय मोमो तोंड लागत वाघाचं. वाघ मलाच खातोय. तुम्हाला बघायचं असलं तर बघा बाळ. नका तुम्हाला घेताच येत नाही म्हणा ना. तुम्हाला घेताच येत नाही ना. घेता बसता येत. बसा 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 करा आराम. रडायला की त्यापाशीच असेल. त्यापाशीच संध्याकाळी झोप येते का. घोटावं लागतं. तुला बी खातोय वाघ आता. खायला लागले म्हणून तो त्याच्या मायकडून. तुला बी खातोय वाघ. तुला बी खातोय. नाही लागायला गरम. मग आता तोंडात तोंड घातलं त्याने. मग तेवढं तर नॉर्मल गरम राहतंयच. कुणाचं बी शरीर तेवढं गरम राहतंय. शिकेली तर काढा. बदलाबदली करा. बदलाबदली करा ना ते. मग शिकेल्यावर केली म्हणल्यावर अगं आधी घाण काढा ग. आधी ची काढा पुन्हा मग पोटभर पी. अगं भूक लागली तरी ती घाण काढा. अगं आधी घाण काढा ग आधी. लयच निवांत बसला. जायचं नाही काय. जायचं चला ना. आवरा नको 4 वाजले. हाय तर मग चला म्हणायचं का कसं करायचं. असं बसायचं निवांत. धरा काय करावं आता. चला चला लवकर चला. चला 4 वाजलेत बरं का. पाच दिवस झाला आनंद ठेवले. हो कोण गेले खायचं नाही काय नाही नुसतं पैशाचं वाटलं. ऐ चला का जाऊत का मग आम्ही. हा होय राहतेच करायचे रेशे. एक काम करा तुम्ही दोघे इथंच राहा. आम्ही दोघे नवरा बायको जातो. बाय बाय.